वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायत येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायत वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती आकाश मंडप पृथ्वी आसन रमेते ते मान क्रीडा करी आकाश मंडप पृथ्वी आसन रमेते ते मान क्रीडा करू आकाश मंडप पृथ्वी आसन रमेते ते मन क्रीडा करू वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षी ही सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षी ही सुस्वरे आळविती कथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरू कथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरू कंताक मंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरुम वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षी ही सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षी ही सुस्वरे आळविती हरि कथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवु रुची हरि कथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवु रुची वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे आळविती तुक माने होय मनासी संवाद आपुलाची वाद अपनावसी तुका माने होय मनासी संवाद
आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वंचरे पक्षी ही सुस्वरे आळवीते वृक्षवल्ली आम्हा सोय रे वंचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्रम तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजति सिंदूर वदना देव यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सारासी नाशे अतिविघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृत या विनावर दंड मंडित कराया श्वेत पद्मासनम या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समपत सरस्वती भगवती निशी सुजाड्यमहं मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समुरतरली ते नाम माझे वाचे असो ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रुतभक्त श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनम् ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं जानकी लक्ष्मण पेतं जटामुकुट मंडितम् रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम 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 भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र
सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरम् पुष्पं महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी। राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी देवाजीच नाव घ्याव अष्टो प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 गोपाला। श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला गोपाल 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 गोपाल। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम 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 सीता राम 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 हरे राम 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 प्रभु राम राम राम। राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई 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 जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण ओम नमो नारायण। वेद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण ओम नमो नारायण। श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण। विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तठे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे
समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम हरे श्रीराम जय राम प्रभो श्रीराम जय जय राम हरि श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग ओवी 1 ते 25। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जे मग राया ते मने संजयो तोची अभिप्राव अवधारी जो श्री कृष्ण सांगती आता जो योग रूप सजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तिची अवसरी पाहुने पातलो आम्ही कैशी दैवाची थोरीने निजे जैसे तानेलिया तो यसे विजय की तेची चवी करोनी पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा झाले जे आडमुठी तत्व फावले तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजविले जे अवसरी आहे घेतले कुमरांची आन हे जानो निमनी हासिला मने म्हातारा मोहिनासिला यरवी बोलू तरी भला झाला अवसरी ये परी ते तैसे कैशनी होईल जात अंध्या कैसे पाहेल तेवीच यरुरोष घेईल मनोनी भिहे परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला जे तो संवादू फावला श्री कृष्ण अर्जुनांचा तिने आनंदाचे निधालेपणे साभिप्रायांत करणे आता आदरेसी बोलणे घडेल तया तो गीती माझी षष्टीचा प्रसंगो असे आयनीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले काम जे आदि प्रकृतीची विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जे तुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे तो अध्याय 7 वरी साहित्याची आवरवा
सांगे जेल मनोनी परिसावा चित्त देवोनी माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविना माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविना जी कोवळी के चिनी पाडे दिसती नादीचे रंग थोडे वेदे परिमळाचे बिक मोडे जयाचेनी ऐका रसाळपणाची आलोभा की श्रवणीची होती जीवा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सजय शब्द तरी विश्व श्रवणाचा परिरसना मने रासू परिरसना मने रसू हा मुचा घ्राणासी भावो जाय परिमळाचा हातोची होईल सजे शब्दू तरी विश्व श्रवणाचा परिरसना मने रसू हा आमुचा घ्राणासी भावो जाय परिमळाचा हातोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहणी दिखता डोळा पुरू लागे धनी ते म्हणती उघडली खानी रूपाची जेत संपूर्ण पद उभारे तेत मनची धावे बाहिरे बोलू भुजाही आविष्कारे आलिंगावया ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी झोंबती परीत सारीशेपणेची बुजावी जैसा एकला जग चेववी शस्त्र करून तैसी शब्दाची व्यापक पान देखी जे असाधारण पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे हे असोतया बोलांची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगरली ही प्रतिपती मिया केली निष्कामाशी हे असोतया बोलांची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगरली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी आता आत्मप्रभा नित्य नवीन तेची करोनी ठाण दिवी जो इंद्रिया ते चोरोनी जीवी तयाशीची फावे तीत श्रवणाची नी पांगे विनश्रोतिया व्हावी लागे हे मनाचे निजांगे भोगी जेगा हाच बोलाची वालिप फेडी जे आणि ब्रह्माची याची अंगा धडी जे मग सुखेशी सुरवाडी जे सुखाची माझी हाच बोलाची वालिप फेडी जे आणि ब्रह्माची याची अंगा धडी जे मग सुखेशी सुरवाडी जे सुखाची माझी ऐसे हळुवार पण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल एरवी आघवी गोष्टी होईल मुकिया भैर्याची ऐसे हळुवार पण जरी येईल तरी हे उपयोगा जाईल एरवी आघवी गोष्टी होईल मुखया बहिर्याची राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय
हे राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 34व्या अध्यायाचा भाग पहिला. श्री गणेशाय नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. ब्रह्मा मने ब्रह्मा लिखिती, कपीची लिहिली अल्प कीर्ती, त्याहुनी आगाध हनुमंताची ख्याती, कीर्ती किती लिहावी. पांडुरंगा करू प्रथम नमान, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, आयशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. एवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोन उदारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्म स्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 34व्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. गणपती रायाला साष्टांग नमन करून, प्रभू रामचंद्रांना वंदन करून ग्रंथकर्ते अध्यायाची सुरुवात करत असताना म्हणतात, ब्रह्मदेवानी ब्रह्मपत्राच्या अखेरीस उपसंहार म्हणून काही महत्वाच्या गोष्टी ब्रह्मपत्राच्या शेवटी रामरायाला उद्देशून लिहिल्या गेल्या आहेत. ब्रह्मदेव म्हणतात, हनुमंत्रयाची ब्रह्मपत्रामध्ये वर्णन केलेली महात्म्य कीर्ती ही अल्प आहे, फार कमी आहे. त्यापेक्षा आघाद अशी हनुमंत्रयाची कीर्ती आहे. हनुमंत्रयाची कीर्ती माझ्यासारख्याला लिहिणं आणि लिहावी हे आवाक्या बाहेरच आहे, असं ब्रह्मदेव ब्रह्मपत्रामध्ये शेवटी रामरायाला उद्देशून लिहितात. श्रीरामा तुझे हे वानर, लंके आले पाले खाईर, त्याची कीर्ती अति दुर्धर, मज साचार लिहवेना. हे रामराया, तुझा हा रामदूत रामभक्त सखा वानर हनुमंत एक पाले खाणारा लंकेमध्ये आला. त्यानं दुर्धर असा पराक्रम केला, आघाद असं महात्म्य वर्णावं एवढी शक्ती माझ्याकडे नाही, एवढी मती माझी चालत नाही. खरोखर मला ते लिहिता येणं शक्य नाही. एवढी दुर्धर कीर्ती हनुमंत यानं लंकेमध्ये केली. पत्राच्या शेवटी ब्रह्मदेव लिहितात, 18 लक्ष दीपिका पूर्ण कपीने विजवण, रावण सभा करून नग्न दशानन गांजीला. 18 लक्ष दीपिका पूर्ण कपीने पुच्छे विजवण,
रावण सभा करोनी नग्न दशानन गांजीला. पत्रामध्ये ब्रह्मदेव लिहितात, राजा रावणाच्या दरबारामध्ये जिथं सभा भरली जात होती तिथं 18 लाख दिवे लावले होते. पण हनुमंत यांनी शेपटी करवी ते सगळे दिवे विझवून टाकले. रावणाची सभा नागडी उघडी करून टाकली. राजा रावणाला गांजण्याचं काम हनुमंतानं केलं. रिघोनी रावण शयन स्थाना परिसोनी मंदोदरीचे स्वप्न शीता शुद्धी आली मना अशोक वना कपी आला. हनुमंत यांनी लंकेमध्ये घर धांडोळी घेत असताना रावणाच्या असणाऱ्या शयनगृहामध्ये जिथं राजा रावणाचा आणि मंदोदरीचा पलंग आहे त्या असणाऱ्या विमानामध्ये प्रवेश केला आणि शयनस्थानाच्या ठिकाणी जाऊन जे कामक विमान आहे म्हणले तिथं मंदोदरी स्वतः राजा रावणाला मंदोदरीला पडलेलं स्वप्न ऐकवत होती आणि गुप्त रीतीनं पलंगाखाली हनुमंत यानं राहून ते ऐकलं. आणि सीतामाऊली अशोक वनात आहेत हे हनुमंत याला कळालं. म्हणून दुतिकेच्या पाठीमाग अशोक वनापर्यंत हनुमंत या आले आणि हनुमंतानं सीताचा शोध लावला किंवा सीताचा शोध लावण्यासाठी मनामध्ये ही भूमिका घेऊन अशोक वनाला हनुमंत आला असं ब्रह्मदेव लिहितात. देवनिया श्रीराम मुद्रा सुखी करोनी सीता सुंदरा गांजावया राक्षसेंद्रा केला तरुवरा नवभंग. सीतामाऊलीच्या पुढ्यात हनुमंत यांनी श्रीराम मुद्रा टाकली. सीतामाऊलीला सुखी केलं. परंतु राक्षसांना गांजण्यासाठी त्यांचं सामर्थ्य पाहण्यासाठी हनुमंत यांनी एक निमित्त केलं भुकेचं आणि वनाचा उपाडा केला. मारिले बनकरा किंकरा पंचसेना आणि प्रधान पुत्र जंबुमाळी करोनी पुरा निशाचरा निर्धाळिले. हनुमंत यांनी काय पराक्रम केला लंकेमध्ये. शेवटी थोडक्यात लिहिताना ब्रह्मदेव लिहितात 14,000 बनकर 80,000 किंकर 5 मुख्य सेनापती प्रस्थ प्रधानाचा मुलगा जंबुमाळी ही सगळी राक्षस मंडळी एका दणक्यात निर्दळून टाकण्याचं काम हनुमंतानं केलं. मुख्य मारावया धुरा प्रथम बोहनी आखया कुमरा इंद्रजितासी लावोनी भेदरा अदटाविरा मारिले. मुख्य असणाऱ्या म्हणले निधड्या वीरामध्ये पहिल्यांदा नंबर राजा रावणाच्या धाकट्या मुलाचा अखया कुमारचा भोवनी म्हणून हनुमंत यांनी लावला. इंद्रजिताला धाक दाखवला. त्याच्या मनाच्या ठिकाणी भेदरा निर्माण केला आणि जे बलाढ्य वीर आहेत राक्षस सैन्यामधल्या श्रेणीच्या श्रेणी हनुमंत यांनी संपून टाकल्या असं ब्रह्मदेव लिहितात. राक्षस सैन्याची श्रेणी अर्बुदात पाडिल्या रणे रुधिर प्रवाहो धरणी भूता पारणी मेद मांशे. हनुमंत यांनी कोट्यावधी राक्षस धडाधड म्हणले रणांगणामध्ये आडवे केले. त्याची संख्या सांगितली अर्बुदात 10 कोटी पर्यंत आणि सगळ्यांच्या हाडा मासाचा रक्ताचा तिथं चिखल होऊन लोट वाहू लागला. आणि मग मात्र त्याच्यावर ताव देण्यासाठी सर्व भूतावळी जमा झाली आणि आपला बऱ्याच दिवसाचा उपवास पारणं रूपानं मेद मांसावर ताव देऊन फेडू लागली. रण नदी रुधिर स्नान मेद मांसे अतृप्ती भोजन भूते प्रेते पिशाच गण
रन नर्तन ते करीती. आनंदानं त्यांना बऱ्याच दिवसानंतर हाडाची, मांसाची, रक्ताची, मेदाची मेजवानी मिळायला लागल्यानंतर त्यांना आनंद झाला. ती सगळी भूत प्रेत खायला मिळतात म्हणून आनंदानं नाचायला लागली. रक्ताच्या नदीमध्ये आंघोळ करायला लागली. जे असणारं मेद मांसाचं जेवण आहे म्हणजे त्या जेवणाची तृप्ती ते घेऊ लागले. अशी अवस्था तिथल्या यक्षिणी, शंकिनी, डंकिनी, भूतावळ यांची झाली. दशमुखाची दाढी जाळली, लंकापुराची करणी होळी. हनुमान आला तुझ जवळी, आतुरबळी महावीर. राजा रावणाच्या 10च्या तोंडाची जाडी, ती दाढी जाळण्याचं काम हनुमंतरायांनी केलं. लंकेची होळी केली आणि आतुरबळी असणारा हनुमंतराया रामराया तुझ्या भेटीला आलेला आहे असं ब्रह्मदेव पत्रात लिहितात. ब्रह्मा म्हणे माझे युक्ती, धरविली ते लिहिली कीर्ती. मजही न कळे कपीची ख्याती, मी लिखिती केवी लेहू. ब्रह्मदेव म्हणतात माझ्या जेवढं डोक्यात बसलं, मला जेवढं लिहिता आलं, तेवढा मजकूर मी पत्रामध्ये रामराया लिहिलेला आहे. मला सुद्धा अगाध अशा प्रकारची कीर्ती करणाऱ्या हनुमंताची ख्याती लिहिणं यथा सांग ती वर्णन करणं शक्य नाही. ब्रह्मदेव म्हणतात मी काय लिहू रामराया, किती लिहू, लिहिल तेवढं कमीच आहे. म्हणजे ब्रह्मदेवांना असं म्हणायचंय सगळा जो समुद्र आहे त्या समुद्राची शाही केली, या पृथ्वी मातेचा कागद केला, मेरू पर्वताची लेखनी केली आणि लिहायचं जरी ठरवलं म्हटलं तरी हनुमंतरायाची कीर्ती लिहिणं हे मला शक्य होणार नाही. मी काय लिहू असं ब्रह्मदेव लिहितात. जैसा अवतार श्रीरामचंद्र, तैसाच हनुमंत साचार. वीर धीर महाशूर, गुणगंभीर गांभीर्ये. हनुमंतराया कसं आहे, ए रामा, जसा तू रामचंद्र आहेस, जसा तुझा अवतार आहे, तसाच यथायोग्य साचार हनुमंताचा अवतार आहे. हनुमंतराया वीर आहे, धीर आहे, शूर आहे, गुणगंभीर आहे आणि प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन वागणारा, कोणतेही कार्य करण्याच्या अगोदर होणाऱ्या परिणामाचा विचार करणारा, कुणालाही न घाबरणारा, न भिणारा, धीट, धाडशी, निजधरी असा भक्त हनुमंत आहे. ब्रह्मदेव लिहितात श्रीरामदेव हनुमंत भक्त, द्वैच्या स्वरूपाचा इत्यर्थ. करुण्यन ती श्रुती शास्त्र, इत्तंभूत केवी मी जाणे. एवढंच मी लिहीन म्हणले ब्रह्मदेव. रामा, तुम्ही परब्रह्म परमात्मा आहात, तुम्ही जगाचा ईश्वर आहात, परमेश्वर आहात, देव आहात आणि हनुमंत तुमचा लाडका भक्त आहे. दोघांच्या स्वरूपाचा, कीर्तीचा आणि कर्तव्याच्या मोजमापाचा अगाध शिंदोय म्हणले. अगाध सागर भरलेला आहे त्या कीर्तीचा, जे श्रुतीशास्त्राला सुद्धा वर्णन करता येणार नाही असा कीर्तीचा ध्वज देव आणि भक्ताचा त्रिभुवनात फडकत आहे. मी एक पामर आहे, मी हे कैसर सगट इत्यंभूत, आतापासून इथपर्यंत लिहू शकत नाही, मी ते जाणूही शकत नाही, मी अल्पबुद्धी आहे असं ब्रह्मदेव रामरायाला शेवटी पत्रामध्ये लिहितात.
श्रीराम जीव हनुमान प्राण, श्रीराम शिव हनुमान ज्ञान, श्रीराम ब्रह्म हनुमान पूर्ण, दोघे परिपूर्ण परब्रह्म. ब्रह्मदेव लिहितात, ए देवादी देवा भगवंता केशवा, परब्रह्माचा अवतार असणाऱ्या श्रीरामा, श्रीरामा तुम्ही जर जीव असाल तर हनुमंतया त्या जीवाचं असणार चैतन्य म्हणजे प्राण आहे. श्रीरामा तुम्ही जर तत्व असेल तर त्या तत्वाचं ज्ञान हनुमंतय आहे. श्रीरामा तुम्ही जर ईश्वर असेल तर त्या ईश्वराची अखंडता, सात्यता, नित्यता, सावधानता हे हनुमंतय आहेत. आणि दोघेही परिपूर्ण परब्रह्म आहात, दोघेही भगवान स्वरूप आहात, ईश्वर स्वरूप आहात. एवढंच मी लिहू शकतो असं ब्रह्मदेव ब्रह्मपत्रामध्ये अखेरीस रामरयांना उद्देशून लिहितात. ब्रह्मयाने लिहिले ब्रह्म लिखिती, ऐकोनी हनुमंताची ख्याती, संतोषोनी रघुपती अति प्रीती आलिंगी. ब्रह्मदेवानं ब्रह्मपत्रामध्ये आपल्या भक्ताचा मोठेपणा लिहिलेला आहे. आणि ते ब्रह्मपत्र हनुमंतरायांनी आणल्यानंतर लक्ष्मणाकडे रामरायांनी दिलं. लक्ष्मण दादाने ते सविस्तर वाचलं, रामरायांनी सावधानतेने ते श्रवण केलं. हनुमंताची ख्याती लक्ष्मण दादाच्या मुखातून ब्रह्मपत्राद्वारे रामरायांनी श्रवण केली. रामरायांना आनंद झाला. उठले रामराया आणि भक्त सख्या हनुमंताला जवळ घेतलं, छातीशी धरलं, कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. आता प्रभू रामरायांनी हनुमंतरायाला कडकडून मिठी मारलेली आहे. इथंच आपण थांबूया. याच्या पुढचं जे गोड चिंतन आहे ते उद्याच्या भागात सेवेकरता आपण घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू, येती यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुद्धरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू, यती यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुद्धरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भगवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी,
भवबंधनी सोडवावे. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनारसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दन उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.